उरी सेक्टरमध्ये वीरमरण आलेल्या विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप. वीर जवान विक्रम चव्हाण अमर रहेच्या घोषणांनी परिसर झुकवला. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण स्फोटात वीरमरण आलेले शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे सुपुत्र विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांच्यावर शुक्रवारी वारणा नदीच्या तीरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आणि अश्रुपूर्ण वातावरणात या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला. भारतीय सैन्यात कार्यरत असलेले विक्रम चव्हाण हे जम्मू काश्मीरमधील उरी इथं 8 राष्ट्रीय रायफल्समध्ये देशसेवा बजावत होते. नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटात ते शहीद झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली. शहीद विक्रम चव्हाण यांचं प्राथमिक शिक्षण शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली येथील विद्यामंदिर शाळेत झालं होतं. त्यानंतर त्यांनी कोकरूड येथील यशवंत महाविद्यालयातून उच्च शिक्षण पूर्ण केलं. देशसेवेची जिद्द मनात बाळगत त्यांनी सैन्यात प्रवेश केला आणि अहिल्यानगर इथं प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर राजस्थानमधील सुरतगड इथं त्यांची पहिली नियुक्ती झाली, तर पुढे अखनूर आणि उरी इथं त्यांनी कर्तव्य बजावलं. शहीद जवानाचे पार्थिव गोंडोली इथं पोहोचताच वीर जवान विक्रम चव्हाण अमर रहेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कोल्हापूरपासून गोंडोलीपर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून आपल्या वीर सुपुत्राला श्रद्धांजली अर्पण केली. पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर वारणा नदीच्या तीरावर लष्कर आणि पोलिसांच्या तुकडीनं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानाला मानवंदना दिली. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करताना उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. यावेळी आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार सीमा सोनवणे, सभापती प्रियांका भोसले यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, सैन्य दलाचे अधिकारी, माजी सैनिक आणि हजारो नागरिक उपस्थित होते. विक्रम चव्हाण यांच्या निधनानं चव्हाण कुटुंबाचा आधारवड हरपलाय. त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, मोठा भाऊ, 3 विवाहित बहिणी, पत्नी आणि अवघी 3 वर्षाची मुलगी वीरा असा परिवार आहे. अंत्यसंस्कारावेळी पत्नी आणि चिमुकल्या मुलीचा आक्रोश पाहून उपस्थित नागरिकांच्या भावना अनावर झाल्या. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर सुपुत्राच्या स्मृती कायम प्रेरणादायी राहतील अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.